बरं झालं तू आलीस ते. पतंगबाजी बघण्यात लई मजा असते बघ. तू आलीस मला लई बरं वाटलं. साखरेचा कारखानाच उघडलाय बघा म्हातारी. मास्तनीला कशी गोड गोड बोलते बघा की. आम्ही करतो की कडू. सांगितलेलं काम केलंयस ना व. होय. थोरली सून असती तर तिनं तुमची वटी भरली असती. पतंगबाजी करण्यात आमच्या रानाचा हात कुणी बी नाही धरणार बघ. ए आंटी, ते आज मी धरते की नाही बघ तू. कल्पेश, आपण जाऊयात पतंग उडवायला. हा, थांब, मी आधी तुला तिळगुळ देते. तोंड गोड करा आणि मग जावा तुम्ही. थांबा गोदाक्का. द्या. आमच्यासाठी बी काहीतरी करायला सोडा की. का समजा तुम्हीच. समद्यांना एक साथच म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ठीक आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. वाह, तू वाचे. हे घे अंजली. आपल्यात जे काही गैरसमज असतील ते मिटवून टाक ग बाई. तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबा पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
मी बाहेर तुमची वाट बघते